नमस्कार. मायाने जानकीच्या पोटात चाकू खुपसलेला असतो. त्यामुळे जानकी खूपच रक्तबंबाळ झालेली असते. त्यावेळेला ओवी तिथे मोठ्याने ओरडते, आई. तेव्हा मात्र माया ओवीला म्हणते, ओवी ओवी बाळा, घाबरू नकोस. पण त्यावेळेला ओवी तिथला रॉड उचलून मायाच्या डोक्यात हाणते आणि ती मोठमोठ्याने आई आई अशी हाक मारते. तेवढ्यात ऋषिकेश आणि इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात. त्यावेळेला ओवी ऋषिकेशला जाऊन मिठी मारते आणि रडायला लागते. ओवी म्हणते, बाबा बाबा बघा ना, आईला काय झालं. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, बाळा घाबरू नकोस, आईला काही होणार नाही. आणि ऋषिकेश जानकीला उचलून घेतो आणि सिटी हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करतो. त्यावेळेला सगळेजण तिथे जमलेले असतात. डॉक्टरांनी जानकीला चेक केलेलं असतं आणि त्याच वेळेला डॉक्टर ऋषिकेशला म्हणतात, हे बघा ऋषिकेश रणदिवे, जानकी रणदिवे यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे. खरं सांगायचं तर त्यांचा जो ब्लड ग्रुप आहे तो खूपच रेअर आहे आणि त्यांना रक्त चढवलं गेलं पाहिजे. त्यांना रक्ताची गरज आहे. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, डॉक्टर तुम्ही काळजी करू नका, मी रक्ताची व्यवस्था करतो. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला सुमित्रा रडायला लागते. सुमित्रा म्हणते, हे काय होऊन बसलं. खरं सांगायचं तर माझ्या जानकीच्याच बाबतीत असं का होतं. जानकी सगळ्यांचं चांगलं करायला जाते, पण तिच्याच बाबतीत वाईट काही ना काहीतरी घडत असतं. तेव्हा मात्र ओवी रडायला लागते आणि म्हणते, आजी आजी हे सर्व माझ्यामुळे झालं. मी जर का त्या माया आंटीवर विश्वासच ठेवला नसता तर हे असं झालंच नसतं. आजी मी असं का केलं. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, ओवी ओवी बाळा शांत हो. ओवी बाळा स्वतःला त्रास करून का घेतेस. तू प्लीज स्वतःला शांत कर बघू. तुझ्यामुळे काहीही झालं नाही आणि तू जर का अशी बोलत असशील तर तुझ्या आईला ते आवडेल का. त्यापेक्षा तू देवाजवळ प्रार्थना कर, तुझी हाक देव नक्कीच ऐकेल. तेव्हा ऋषिकेश ओवीला जवळ घेत म्हणतो, ओवी मी तुला शब्द देतो, तुझ्या आईला काही होणार नाही. तेव्हा ओवी बोलते, बाबा बाबा आईची तब्येत बघा ना, डॉक्टर अंकल काय म्हणाले बघितलंत ना. तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या मोठ्याने बोलते, ओवी तुझ्या आईला काही होणार नाही, तुला काळजी करायची गरजच नाही ओवी, सगळं काही व्यवस्थित होईल. ऐश्वर्याला बघून ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या तू इथे इथे काय करतेस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, मला कळालं की जानकीला रक्ताची गरज आहे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो पण तुझा काय संबंध ऐश्वर्या, तू इथे कशाला आलेस. ऐश्वर्या तू बदललेस हे तर मला माहिती आहे, पण ऐश्वर्या प्लीज प्लीज स्वतःला सावर आणि इथून जा. उगाचच घरच्यांचा राग तू ओढावून घेऊ नकोस. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, घरचे कितीही रागवले कितीही चिडले तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा मी जानकीला रक्त द्यायला इथे आलीये. हे ऐकून ऋषिकेश बोलतो, काय जानकीचा आणि तुझा ब्लड ग्रुप एकच आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो देवाच्या कृपेने का होईना, पण जानकीचा जीव वाचवण्यासाठी आज मी तिला मदत करू शकते. पण तुम्हाला चालेल का. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हो चालेल ना. ऐश्वर्या तू बदललेस याची मला खात्रीच आहे. ऐश्वर्या तू काही चुकीचं करत नाहीस हे मला पटायला लागलंय. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, ऐश्वर्या अगदी देवासारखी धावून आलीस. तेव्हा नानासाहेब बोलतात, ऐश्वर्या याच्यात सुद्धा काही काळबिरं नाही ना. नाहीतर जानकीला रक्त द्यायचं आणि आमची मनं जिंकायची आणि तुला असं वाटत असेल की रणदिव्यांच्या घरात तुला प्रवेश मिळेल. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, नाना प्लीज हे सर्व बोलायची ही वेळ आहे का. अहो जानकी तिकडे मरण यातनांशी लढतेय आणि तुम्ही मात्र नको ते बोलताय. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे तर जानकीला रक्त चढवणं, आणि ते जर का ऐश्वर्या मोठ्या मनाने द्यायला तयार झालीये तर नाना तुम्ही अशी अडवणूक का करताय. तेव्हा लगेच नाना बोलतात, ऋषिकेश माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. ऋषिकेश प्लीज तू असा विचार सुद्धा करू नकोस. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, पुरे आता मात्र ऐश्वर्या जानकीला रक्त देणार हे मात्र नक्की.
तेवढ्या तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर मोठ्याने ओरडतात, ऋषिकेश रणदिवे, रक्ताची काही व्यवस्था झाली का? ऋषिकेश रणदिवे बोला. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हो डॉक्टर, हो, रक्ताची व्यवस्था झालीये. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बोलते, मी स्वतः रक्त द्यायला जानकीला तयार आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मग चला, आणि ते ऐश्वर्याला घेऊन जातात. इकडे ऐश्वर्याचं रक्त जानकीला देत असतात. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते, जानकी, मला माहिती आहे तू त्या मायाशी लढताना खूपच कष्ट घेतलेस. स्वतःच्या लेकीला वाचवण्यासाठी तू एवढं सगळं केलंस. खरंच खरंच मानलं पाहिजे. आज मी तुझ्या मदतीला धावून आले, हेच माझ्यासाठी खूप आहे. इकडे मात्र सुमित्रा ऋषिकेशच्या जवळ येते आणि ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, तुझा त्या ऐश्वर्यावरती विश्वास असेल पण माझा नाहीये. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आई, आता या सर्व गोष्टी बोलण्यात ही वेळ नाही. आई, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला शांतच राहिलं पाहिजे, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते, ऋषिकेश, मला सगळं समजतंय. तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर आलेली असते आणि ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, काळजी करायची गरज नाही आणि आता मी येते. तेव्हा ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या, तू निघतेस का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जे काम करायला मी इथे आले होते ते काम झालंय ऋषिकेश. आता मला इथे थांबायची गरज नाही. ऋषिकेश, मला जाऊ देत. उगाच घरच्यांना असं वाटायला नको की मी जानकीच्या निमित्ताने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इथे आलीये. ऋषिकेश, प्लीज स्वतःला असं समजू नकोस. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या, माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. अगं, तू खूप मोठे उपकार केलेस माझ्यावरती. तू माझ्या जानकीला रक्त दिलंस, माझ्या जानकीचा जीव वाचवलायस. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि डॉक्टर म्हणतात, ऋषिकेश रणदिवे, तुमची बायको आता एकदम ठीक आहे. त्या क्रिटिकल नाहीयेत आणि खरं सांगायचं तर आता काळजी करण्याचं कारणच नाही. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप बरं वाटतं. त्यावेळेला लगेच ऐश्वर्याला खूपच आनंद होतो. डॉक्टर म्हणतात, ऋषिकेश रणदिवे, जर का आभार मानायचे असतील तर या व्यक्तीचे माना, कारण या वेळेवरती आल्या नसत्या तर जानकी रणदिवे आज आपल्यात नसत्या. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश बोलतो, हो, खूप मोठे उपकार आहेत तिचे, मी कधीच विसरणार नाही आणि हे पांग फेडू सुद्धा शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, प्लीज ऋषिकेश दादा, असं बोलू नका. ऋषिकेश दादा, तुम्हीच विचार करा, तुम्ही कसं बोलताय. ऋषिकेश दादा, तुम्ही मला एकदम परक केलं. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, नाही ऐश्वर्या, तू जे केलंस त्याच्यासाठी मला तुला धन्यवाद तर बोललंच पाहिजे ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ठीक आहे, पण आता मी येते. आणि ऐश्वर्या तिथून निघून जात असते. तेवढ्यात मात्र सुमित्रा ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, थांब. ऐश्वर्या, मला कळून चुकलं की तू खूपच बदललीस. ऐश्वर्या, खरं सांगू, माझंच चुकलं की मी अशा पद्धतीने तुझ्याशी वागले. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, आई, तुम्ही काहीच चुकीचं वागला नाहीत माझ्याशी. खरं सांगू का आई, माझंच चुकलं होतं. मी तुमच्यासारख्या माणसांना ओळखायला चुकले. प्लीज आई, प्लीज स्वतःला शांत करा आणि तुम्हाला माफी मागायची गरजच नाही. अहो, मी एवढी पापं केली आहेत ना की ती पापं कितीही पुण्य केले तरी सुद्धा भरून निघणार नाहीत. तेवढ्यात मात्र नाना बोलतात, नाही ऐश्वर्या, तू आमच्या जानकीचा जीव वाचवून तुझी सगळी पापं धुवून काढलीस. ऐश्वर्या, तू बदललीस यावरती माझा विश्वास बसला. तू कुठेही जायचं नाहीस बाळा. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही, मला जाऊ देत. खरं सांगू का, मी ज्या कामासाठी आले होते ते काम माझं झालं. इकडे जानकीला शुद्ध आलेली असते. डॉक्टरांनी ऋषिकेशला सांगितलेलं असतं, डॉक्टरांनी जानकीला सांगितलेलं असतं की ऐश्वर्यामुळे तुमचा जीव वाचला. तेव्हा जानकीने पहिल्यांदा ऐश्वर्याला भेटण्यासाठी सांगितलेलं असतं. त्यावेळेला डॉक्टर येऊन बाहेर बोलतात, ऐश्वर्या रणदिवे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, काय झालं डॉक्टर, जानकी ठीक आहे ना, तिची तब्येत तर व्यवस्थित आहे ना, डॉक्टर बोला ना, काय झालं. तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, एकदम व्यवस्थित आहेत त्या आणि शुद्धीवर आल्यात आणि पहिल्यांदा त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय, जानकीला मला भेटायचं आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जा ऐश्वर्या, जा. आणि ऐश्वर्या आत आलेली असते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला हाक मारते आणि ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या,
तेव्हा लगेच ऐश्वर्या जानकीचा हात धरत म्हणते, जानकी उठू नकोस, तुला त्रास होईल. जानकी तू मला का बोलावलंस? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या खरंच मला आता कळून चुकलंय. ऐश्वर्या तू खरंच बदललेस याच्यावरती माझा विश्वास तर बसलाय. पण ऐश्वर्या खरं सांगू, आज माझी पूर्णपणे खात्री पटलीये. ऐश्वर्या तू खरंच खरंच बदललीयस. तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते, आता मात्र मला सगळं काही समजून कळलं. जानकी तू माझे आभार मानण्यासाठी इथे बोलवलंस का? जानकी तसं जर का असेल तर तू माझ्यावरती किती उपकार केलेस या गोष्टीचा तरी विचार कर. जानकी प्लीज असा विचारच करू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, मी तुझ्यावरती उपकार नाही केले, मी जे काही योग्य होतं तेच केलंय. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी तुझा जीव वाचला यातच मला आनंद आहे. आणि जानकी बघ ना, देवाच्या कृपेने आपला ब्लड ग्रुप सुद्धा एकच आहे. म्हणजे आजपर्यंत आपण दोघीही एकमेकींच्या विरोधात उभे राहिलो नाही नाही ते बोललो, पण ज्या वेळेला रक्ताची गरज लागली तेव्हा दोघींना एकत्रच यावं लागलं. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या आज तुझ्यामुळे मी जिवंत आहे. तेवढ्यात मात्र ऋषिकेश ओवीला घेऊन आलेला असतो. ओवीला बघता जानकी बोलते, ओवी ओवी बाळा इकडे ये. आणि त्यावेळेला ओवी जानकीच्या जवळ जाते आणि जानकीला बोलते, आई आई तू बरी आहेस ना? आई माझ्यामुळे हे सर्व झालं, मला माफ कर. तेव्हा लगेच जानकी बोलते, बाळा तुझ्यामुळे तुझ्या आईला कधीच काही होणार नाही. अगं तुला कळत नाही का बाळा, माझा जीव तर तुझ्यामध्ये आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. बाळा असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा लगेच मोठ्यानी ओवी बोलते, नाही आई माझं चुकलं, मी त्या माया आंटीवरती विश्वास ठेवला. तेव्हा लगेच जानकी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव ओवी, मी तुझ्यासाठी काही करेन, स्वतःचा जीव सुद्धा देईन, कारण कोणत्याही आईला आपल्या मुलाला काही झालेलं चालत नाही. हे ऐकून ओवी बोलते, आई पण माझं चुकलंच. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हो आता हा विषय सोड बघू ओवी. आणि त्यावेळेला ऐश्वर्या बाजूला होते आणि ऋषिकेश जानकीच्या जवळ जातो. जानकीला बोलतो, जानकी मला आज तू रडवलंच होतंस, पण इतक्या सहजासहजी मी तुझी साथ सोडणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मी तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही. तेव्हा जानकी बोलते, मला सुद्धा तुमच्यापासून, माझ्या ओवीपासून आणि माझ्या कुटुंबापासून कुठेच लांब जायचं नाही, कायम तुमच्या सोबतच राहायचं आहे. हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला खूपच बरं वाटतं. ऋषिकेश लगेच बोलतो, जानकी जानकी आता सगळं काही ठीक होईल, आपली ओवी सुद्धा आपल्या सोबत आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, पण मायाचं काय? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, मायाची काळजी करू नको, माया आता कायमची जेलमध्ये गेले, तिला पोलिसांनी पकडलंय आणि ती आता गजाआड आहे. तुला माहितीये का जानकी, अगं आपल्या ओवीने त्या मायाच्या डोक्यात रॉड मारला, त्यामुळे खरं तर ती माया पकडली गेली. आयत्या वेळी आपल्या ओवीने जो काही समजूतदारपणा दाखवला ना, त्याच्यासाठी कौतुकच केलं पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, माझी ओवी आहेच तशी, पण माया खरोखर पोलिसांच्या ताब्यात आहे ना ऋषिकेश? कारण ऋषिकेश आपल्याला या गोष्टीचा विचार करावाच लागणार. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो आणि बोलतो, विचार का करायचा आहे जानकी? विचार करायची गरजच नाही आणि तू अशा गोष्टींचा विचारच करू नकोस. तेव्हा मात्र जानकी बोलते, खरं सांगू मला तर समजतच नाहीये की काय करावं ते. तुम्ही असा विचारच का करताय ऋषिकेश? आता सगळं काही ठीकच होईल. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी या गोष्टी तू लक्षात ठेव, आता सगळं काही ठीकच होणार आहे. आणि जानकी आता तू या गोष्टींचा विचारच करू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश मी या गोष्टींचा विचारच करत नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा माया चॅप्टर क्लोज झालंय असं मला तरी वाटत नाही. तेव्हा मात्र ओवी बोलते, म्हणजे माया आंटी परत येणार? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही ओवी, माया आता परत येणार नाही आणि माया आता कधीच परत येणार नाही याची मी काळजी घेईन. तुला काळजी करायची गरज नाही ओवी.
तेव्हा मात्र ओवी जानकीला बोलते, आई आई आता या गोष्टीचा विचारच नको करूया आपण. आई आता आपण शांत राहूया. तेव्हा जानकी बोलते, हो बाळा, आपण या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही. खरं सांगू का, या गोष्टीचा विचार करून आपल्यालाच त्रास होईल. तेव्हा मात्र ओवी जानकीकडे बघत असते. त्यावेळेला जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश मला आता घरी यायचंय. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जसं डॉक्टर बोलतील तसं. जानकी तू स्वतःहून निर्णय घ्यायचा नाही. तू अजून सुद्धा तेवढी ताठ नाहीये जानकी, स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र जानकी बोलते, मी माझ्या कुटुंबासोबत जर का राहिले तर मी लवकर बरी होईल. प्लीज प्लीज मला घरी घेऊन चला. तेव्हा मात्र जानकी तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो, मी डॉक्टरांशी बोलून बघतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया चॅप्टर कायमचा क्लोज झालाय? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.